न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। सर्वोच्च न्यायालयानं ईडीनं दाखल केलेल्या कथित मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अंतरिम जामीन मंजूर केला। ईडीनं केलेल्या अटकेला आव्हान देणारी केजरीवाल यांची याचिका न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवली आहे। तथापि केजरीवाल यांना या प्रकरणी गेल्या 25 जूनला सीबीआयनं अटक केली होती। या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नसल्यानं ते कारागृहातच राहतील। महायुतीच्या जागा वाटपात पुणे शहरातील हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ घ्यावेत अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे। मात्र वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तर खडकवासला मतदारसंघात भाजपचा आमदार असल्यानं महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये कोणत्या जागा सोडायच्या याचा निर्णय भाजपच्या सुकाणू समितीकडून घेतला जाणार आहे। पुणे शहरातील धानोरी, काळवड, येरवडा आणि लोहगाव परिसरात 4 जून 2024 रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला। धानोरी रस्त्यावरून पावसाचं पाणी काही नागरिकांच्या घरे आणि दुकानांमध्ये शिरलं। या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं। याबाबत सदस्य सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। नेपाळमध्ये भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्या आहेत। या अपघातात 7 भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर बसमधील 70 प्रवासी बेपत्ता आहेत। अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। खराब हवामानामुळे नेपाळमधील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे। दरम्यान खराब हवामानामुळे काठमांडू ते भरतपूर, चितवन येथील सर्व उड्डाणं आज रद्द करण्यात आली आहेत। आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन यांसह जिल्ह्यातील अन्य एसटी आगारातून पंढरपूरसाठी 325 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। 13 ते 22 जुलै दरम्यान या जादा बसेसच्या फेऱ्या होणार असल्याची माहिती पुणे विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात। तोपर्यंत नमस्कार।